स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खरे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उन्हाळी भाजीपाला लागवड आपलं नियोजन सुरू झालेलं आहे। आपण वावर तयार करत आहोत जेणेकरून आपण भाजीपाला लागवड करू शकू, म्हणजे जेणेकरून लवकर करू। तर आपली कपाशी आज पाहणं सुरू आहे आणि हे झाल्याच्या बाद आपण वावर तयार करणार आहोत आणि जे फायद्याची पिकं आहे ते सुद्धा आपण लावणार आहे। आणि आपण जे रोपं तयार केले आहे टमाटर, वांगी, हे सुद्धा आपण आता या 2 दिवसामध्ये वावर तयार झालं की याची लागवड करणार आहोत आणि ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने लावायचं त्याचं त्यानंतर लावण्याआधी आपल्याला काय प्रोसेस करावं लागेल रोपांना ते सुद्धा आपण सविस्तर पुढे जशी लागवड होईल त्यावेळेस आपण पाहणार आहोत आणि ते व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत। तर तसंच फायद्याची पिकं, कमी खर्चाची पिकं कुठले आपण घेणार आहोत जेणेकरून उत्पन्नसुद्धा चांगलं येईल या हिशोबाने आपण ते पिकं घेणार आहोत। तर या ठिकाणी आपलं बघा वांग्याचं रोप हे लावायला आलं आहे। ठीक आहे, 3 प्रकारचे वेगवेगळे वांगीचं रोप टाकले आपण। त्यानंतर हे टमाटरचं हे सुद्धा लावायला आलं आहे। तर 2 दिवसात त्याचं प्लांटेशन उभा होणार आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण लावणार आहोत काय, तर जे आपल्याला कमी पैशात जास्त उत्पन्न देणारं, ठीक आहे, आणि लवकर येणारी पिकं। त्यानंतर आपण वांगी, टमाटर नंतर मिरची लावणार आहे। ठीक आहे, म्हणजे मिरचीचं सुद्धा आपलं रोप टाकलेलं आहे। मिरची नंतर आपण गवार लावणार आहे। हे दरवर्षी लावत असतो आपण। गवार हा आपला दरवर्षीचं पीक आहे। गवारला अजिबात खत वगैरे द्यायचं काम नाही, सुपर फॉस्फेट फेकलं तरी चालते, कारण की हे कमी फर्टिलायझर काहीच द्यायची आवश्यकता नाही, कीटकनाशक द्यायची आवश्यकता नाही। बुरशीनाशकाचा एखादा स्प्रे केला तर चालेल, नाही तर अजिबात याला आपण खर्च करत नाही अगाऊ, तरी याचं आपल्याला उत्पादन चांगलं येते, कारण की याला मजूर तोडण्यासाठी जास्त लागते, त्याच्यामुळे याचं शेती कोणी करत नाही। त्याच्यामुळे आपण हे घरच्या घरी आपले 3-4 मेंबर आपले तोडून आपण मार्केटला नेतो। त्याच्यामुळे आपण दरवर्षीच 35-40 ते 50 हा दर आपण दरवर्षीच घेतलेला आहे आणि आपण याचं प्रत्येक तोड्यापिच्छे 1 किलो गवार लावल्यावर आपल्याला 2 क्विंटल प्रत्येक तोड्याला याचं उत्पन्न आलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपण गवार लावणार आहे। त्याचनंतर आपण कोथिंबीर लावणार आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरला सुद्धा भाव राहणार आहे, कारण की लगन सीझन राहते किंवा उन्हाळ्यामध्ये भाजीपाला हा कमी टेम्परेचर असल्या कारणाने न येणारे किंवा क्वचित लावणारे असतात, त्यामुळे आपण कोथिंबीर लावणार आहे। त्याचबरोबर आपण आता सध्याच्या कंडिशनमध्ये या 4-5 दिवसामध्ये मेथी टाकणार आहे। मेथी जेणेकरून म्हणजे आता मार्केटला भाव कमी आहे मेथीचे, परंतु जे भाव कमी असल्याकारणाने भरपूर लोक डिस्टर्ब झाल्याच्या कारणाने मेथी ह्या कमी प्लॉट होऊन जाईल। त्यानंतर जो आत्ता टाकल्याच्या बाद एका महिन्यात जो मेथी येईल त्यालासुद्धा साधारण 30-35चा दर जर भेटला तरी मेथी परवडतो, 25-30चा भेटला तरी परवडतो। त्या कारणाने आपण मेथीसुद्धा टाकणार आहे, कारण की आपलं नियोजन असते दर सालप्रमाणे। आणि आपण बरबटी जे वेलवर्गीय सोडून आपण झुपक्याची, समजा अंकुर गोमती म्हणून आहे, झुपक्याची बरबटी अंकुर गोमती नावाने आपण दरवर्षी लावत असतो। जे वेलवर्गीय नसून ते झुडूप बनते आणि त्याला भरघोस अशा शेंगा लागतात पोपटी कलरच्या, तर आपण हे बरबटीची सुद्धा लागवड करणार आहे, त्याचं सुद्धा उत्पन्न चांगलं आहे। ठीक आहे, म्हणजे हे जे एकंदरीत जे आपण 5-6 पिकं पकडले तर हे समजा कमी खर्च, गवार झालं, कोथिंबीर, संभार समजा, आणि मेथी आणि बरबटी हे कमी खर्चाचे पिकं आहे। आणि वांगी, टमाटर जे आहे त्याला की फारसा खर्च येत नाही, फक्त नियोजन व्यवस्थित करावं लागते। हे जे की सर्व पिकं आपण उन्हाळ्यामध्ये घेणार आहे, एकंदरीत त्याच्यापासून आपल्याला भरघोस उत्पन्न, चांगलं उत्पन्न मिळणार आहे आणि ते तुम्हाला वेळोवेळी आपण चांगलं उत्पन्न मिळत आहे हे सुद्धा आपण दाखवणार आहे की कशा पद्धतीने उत्पन्न मिळालेलं आहे। एकंदरीत विचार जर केला तर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे सर्व, त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये जमीन खाली न राहता त्याच्यामध्ये आपण भाजीपालावर्गीय हे पीक घेऊन आपण चांगले पैसे आपण कमवू शकू, या दृष्टिकोनातून आपल्याला हे नियोजन आपण भाजीपाल्याचं केलेलं आहे।